रात काळी हेमंत वारे आकाशी भिजले हे तारे हो होताच प्रभात अंगणी पारवा आला होताच प्रभात अंगणी पारवा आला रात काळी हेमंत वारे आकाश भिजले तारे रात काळी हेमंत वारे आकाश भिजले तारे होताच प्रभात अंगणी पारवा आला 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 तारात डोलतया तुळशीचं नाजूक रोप उंच उंच ही घेतली पक्षीना मांडणी देप उंच उंच ही घेतली पक्षीना मांडणी देप उंच उंच ही घेतली पक्षीना मांडणी देप तारात डोलतया तुळशीचं नाजूक रोप उंच उंच ही घेतली पक्षीना मांडणी देप गवळी निघाला गाई गुराना घेऊनी वनाला गवळी निघाला गाई गुराना घेऊनी वनाला होताच प्रभात अंगणी पारवा आला होताच प्रभात अंगणी पारवा आला सरडाला गोरी भोवती किरण सूर्याची आली नारी ही माठ घेऊनी पाणी आणाया निघाली नारी ही माठ घेऊनी पाणी आणाया निघाली नारी ही माठ घेऊनी पाणी आणाया निघाली सरडाला गोरी भोवती किरण सूर्याची आली नारीची माठ घेऊनी पाणी आणाया निघाली ओवी ही गाची मंजूर वाणी दादाच्या फेऱ्याला ओवी ही गाची मंजूर वाणी दादाच्या फेऱ्याला होताच प्रभात अंगणी पारवा आला होताच प्रभात अंगणी पारवा आला
रात काळी हेमंत वारे आकाश भिजले तारे रात काळी हेमंत वारे आकाश भिजले तारे होताच प्रभा अंगणी पारवाला होताच प्रभा अंगणी पारवाला होताच प्रभा अंगणी पारवाला होताच प्रभा अंगणी पारवाला हॅलो, हे पहा, या मुंबई सारख्या मायावी नगरीत ही कोकणची लोककला आणि तिचं रंगमंचावर यशस्वी आयोजन, मग शक्तिपुरा, नमन किंवा आपल्या कोकणातील इतर कार्यक्रम असोत, त्यांचे शो हाऊसफुल करण्यात सदैव आघाडीवर असणारे आमचे मित्र नवे बंधुराज मान्य श्री सुनीलजी चाचे साहेब यांचे आजही आमच्या नमनच्या अतिशय मोलाचं सहकार्य आणि मार्गदर्शन लाभलं. तसेच ते आमच्या सदैव पाठीमागे खंबीरपणे उभे असतात. आजही दादांच्या माध्यमातून आम्हाला तब्बल 501 रुपयाची देणगी आली आहे. तसेच शुभम खामकर, संस्कृती कामकर, गायक ओंकार पडा यांच्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच रतन शिगम, चेतन कातकर आणि पूजा कातकर यांच्याकडून 201 रुपये. तसेच 2000 पेक्षा जास्त गाण्याची संकल्पना निर्माता अशोक घाणेकर आणि कोकण क्रिएशन किशोर घाणेकर माफ करा आणि कोकण क्रिएशन टीम कडून युवाशाही ओंकार पडा यांच्यासाठी
200 रुपये तसेच 2000 पेक्षा जास्त गाण्यांची संकल्पना निर्माता किशोर घाणेकर आणि कोकण क्रिएशन टीम कडून गीतकार गोपाळ करंडे, साईराज शिंदे, अनिकेत कुळे यांच कडून तसेच सुनील मोरे यांचकडून 200 रुपये तसेच याच पूर्ण टीम कडून आमची गवळण सुनील मोरे यांसाठी सुद्धा 100 रुपये पारितोषिक केले. तसेच लोकप्रिय शाहीर तुरेवाले शाहीर आम्हाला गुरु समान असणारे शाहीर तुषार मधुकर पंधेरे, शाहीर तुषार मधुकरजी पंधेरे यांच्या माध्यमातून गायक ओंकार पाडे यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच कैलासवासी सदाशिव रत्ना पंधेरे यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू कुमार ऋग्वेद सुरेश पंधेरे, अर्णव आणि कुमार दुर्गेश अनिल पंधेरे गाव मोर्डे यांच्याकडून मावशीसाठी, मावशी येणार आहे आमची नक्कीच, पण यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. यानंतर कैलासवासी चंद्रभागा बाळकृष्ण गवळी यांच्या स्मरणार्थ सौ सुचिता चंद्रकांत गवळी यांच्या भगिनींकडून 251 रुपये तसेच अमोल यशवंत गुरव गाव कणकाडी यांच्याकडून सुजल गुरव आमचे एक देखणी गवळण या गवळणीसाठी तसेच ओंकार पडाळ या गायकासाठी आणि मृदुंगमणी प्रफुल्ल चिमाने तसेच युवा ढोलकीपट्टू शुभम गांगरकर यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच लक्ष अरुण गोपाळ यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 151, मैत्री सुनील पंधेरे आणि स्वरा योगेश महाडी आणि अर्णव पंधेरे 200 रुपये, कौस्तुभ सचिन झिमन बालकलाकार यांच्या माध्यमातून या गवळणीसाठी 200 रुपये. या संपूर्ण बक्षीसदात्यांचं श्री नवलाई नवयुवक नाट्य नमन मंडळ मुंबई आम्ही ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. शृंगार नारनटली कवड्याची सुंदरी, शृंगार नारनटली कवड्याची सुंदरी, रूप मोहुनी अजाते मदनाची मंजिरी, रूप मोहुनी अजाते मदनाची मंजिरी. शृंगार नारनटली गवळ्याची सुंदरी, शृंगार नारनटली गवळ्याची सुंदरी, रूप मोहुनी अजाते मदनाची मंजिरी, रूप मोहुनी अजाते मदनाची मंजिरी. शृंगार नारनटली गवळ्याची सुंदरी, शृंगार नारनटली गवळ्याची सुंदरी, रूप मोहुनी अजाते मदनाची मंजिरी, रूप मोहुनी अजाते मदनाची मंजिरी. कुंकू कपाळी डोळ्यात ताज पैंजण झमझमणारी, कुंकू कपाळी
पदर डोईवर शृंगार नार नटली गवळाची सुंदरी शृंगार नार नटली गवळाची सुंदरी रूप मोहिनी राधे मदनाची मंजिरी रूप मोहिनी राधे मदनाची मंजिरी अबे रंगमंचावरती गीत झालं शृंगार नार नटली गवळ्याची सुंदरी. या गाण्यानं मागच्या पर्वामध्ये अक्षरशः रसिक प्रेक्षकांना वेड लावलं होतं. याच गाण्यासाठी आणि त्याच गोड आवाजासाठी या मंडळाचे निर्माता शशिकांत टाकळे यांच्या सौभाग्यवती प्राजक्ता शशिकांत टाकळे यांच्या माध्यमातून या गाण्यासाठी आणि या गीताच्या वन्स मोर साठी 501 रुपयाचं पारितोषिक केलंय. युवा शाहीर ओंकार पाडे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा गाणं होतंय शृंगार नार नटली गवळ्याची सुंदरी. गाणं होतंय श्रीधर माझा कान्हा नंद यशोदेचा कान्हा मुरली वाजवी तो कुंजवना सखा माझा मनमोहना. अगं बाई 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 पोरीनो, आज बुधवार मथुरेचा बाजार. आटमाट करून आपण पोरी पोरी मथुरेच्या बाजारी निघालो तो खरं ग, पण या बाजाराची वाट आपल्यापैकी कोणाला माहित आहे का? मला नाही माहिती. अगं राजे, तुम्ही एकटे गावत आपल्यावर मीरा मीरा खबर बघ आणि मी तर तिच्यावर पहिले ते बघ. अगं राधे, ह्या सध्या बघत ती बरोबर आहे बघ.
अगं तू नंदाच्या कानाला डोक्याला ताळा तुझ्याकडे बघ. जेव्हा जातो तेव्हा माझी मटकी पडतो. काय करायचं त्या कानाला? बाद झालं तुमचं. कानाला कोणीही काहीही बोलायचं नाही. ते तर श्रीकृष्ण भगवान आहे. त्यांच्या मुरलीचे स्वर माझ्या कानी पडतात. माझे मन कसे बिलबिल होते. राहू दे तुमचं. तुम्हाला जर मथुरेची वाट माहित नसेल तर मीच आवाज येते वरच्या आली ते मावशीला. मावशी अगं नको नको. अगं ती बोलते काय, मुरडते काय, चालते काय, नको ती मावशी. हॅलो, हे पहा, ऍक्टिव्ह रेक्स या कंपनीचे मालक शुभम थामणकर आणि राकेश साळवी, पंकज साळवी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच तुषार जोगळे आणि अनुश्री करंडे यांचकडून गीतकार गोपाळ करंडे, आता जे गीत झालं होतं शृंगार गीत, शृंगार नार नटली, या गाण्यासाठी 200 रुपये. तसेच स्वरा सचिन जीवन बहीण हिचकडून गीतकार गोपाळ करंडे या गाण्यासाठी 200 रुपये. मैत्री मनोहर चाचे, विलास शांताराम दाभोळकर, अथर्वी शांताराम दाभोळकर यांचकडून सुद्धा आताच्या गाण्याचे गीतकार आमचे गोपाळ करंडे आणि युवा गायक ओंकार पडार यांच्यासाठी 200 रुपये. आणि ऍक्टिव्ह रेक्स या कंपनीचे संचालक उपस्थित आहेत. या सर्वांच्या माध्यमातून या शृंगार नार नटली या गाण्यासाठी तब्बल 1701 रुपयाची देणगी आली आहे. पुन्हा एकदा गाणं रंगमंचावर वन्स मोर होतोय. शृंगार नार नटली, युवाशाही ओंकार पड्याळ. राहू दे तुमचं. ती कशी असली ना
तरी तिचीच गरज आहे आपल्याला. हल्लीचा जमाना फारच वाईट. तरण्यासाठी पोरी दिसल्या की येतात डंचायला. बिल जावा थांब. दे बघू आवाज, बघू दे तुझा किती मोठा आहे ते. अगं आवाज दे बाई दे. अग मावशी अग मावशी माझ्याकडून शिक. थेरडे अगं ये थेरडे. कोण मेली भवानी? अगं कुठे आहेस कुठे तू? अगं मी कुठे असणार, नवऱ्यावर मी खाली. काय बोलते काय? अगं हो, अगं मातृरेच्या बाजारात जरा उशीर होतोय भाऊ. काय म्हणतेस काय? येते हा बिगी बिगी. लवकर ये. आले. आमच्या काळी पोरण ढोर, अहो आमच्या काळी पोरण ढोर, लय मजा होती संसारात, लय लय मजा होती संसारात. आता वेळ काय मिळाला नात्यात, आता वेळ काय मिळाला नात्यात. इन्स्टा फेसबुकच्या जमान्यात आमच्या गाडी पोरण ढोर, आमच्या गाडी पोरण ढोर, लय मजा होती संसारात. आता वेळ काय मिळाला नात्यात, आता वेळ काय मिळाला नात्यात. इथं फेसबुकच्या जमान्यात, आता वेळ काय मिळाला नात्यात. इथं फेसबुकच्या जमान्यात, वेळ काय मिळाला नात्यात. इथं फेसबुकच्या जमान्यात, आता वेळ काय मिळाला नात्यात. इथं फेसबुकच्या जमान्यात. क्या बात है? पहिला वाटला माणूस त्याला डिजिटल झालं नाती सारी, डिजिटल झाली नाती सारी, डिजिटल झाली नाती सारी. पहिला माणूस माणसाला त्याला डिजिटल झालं नाती सारी, डिजिटल झालं नाती सारी, डिजिटल झालं नाती सारी. येतच देऊन व्यक्त भावना, इंस्टा फेसबुक देवतर स्टोरी, इंस्टा फेसबुक देवतर स्टोरी, इंस्टा फेसबुक देवतर स्टोरी. येतच देऊन व्यक्त भावना, इंस्टा फेसबुक देवतर स्टोरी, इंस्टा फेसबुक देवतर स्टोरी, इंस्टा फेसबुक देवतर स्टोरी. केव्हा बघावा कोण यांच्या हातात, केव्हा बघावा कोण यांच्या हातात. इंस्टा फेसबुकच्या जमान्यात, काय मिळाला नात्यात. इंस्टा फेसबुकच्या जमान्यात, वेळ काय मिळाला नात्यात. इंस्टा फेसबुकच्या जमान्यात, आता वेळ काय मिळाला नात्यात. इंस्टा फेसबुकच्या जमान्यात. आमच्या काळी पोरण ढोर, आमच्या काळी पोरण ढोर, लय मजा होती संसारात, लय लय मजा होती संसारात. आता वेळ काय मिळाला नात्यात, आता वेळ काय मिळाला नात्यात. इंस्टा फेसबुकच्या जमान्यात, आता वेळ काय मिळाला नात्यात. इंस्टा फेसबुकच्या जमान्यात, मिळाला नात्यात. इंस्टा फेसबुकच्या जमान्यात, आता वेळ काय मिळाला नात्यात. इंस्टा फेसबुकच्या जमान्यात. आलेले बातमी पुढीलप्रमाणे तृणाली घाणेकर, तृणाली घाणेकर याच ग्रुप आत्ताच्या गाण्यासाठी गीतकार गोपाळ करंडे यांच्यासाठी 201 रुपयाचा पारितोषिक आलाय. त्यांचं असं म्हणणं आहे की हे गाणं
पुन्हा एकदा सादर व्हावं म्हणजेच वन्स मोर. तसेच अनस्वी करंडे यांच्याकडून या गाण्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर हे गाणं वन्स मोर घेत आहोत. वन्स मोर. तसेच पल्लवी प्रदीप हरपत यांच्याकडून या गाण्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. आम्ही गाणं वन्स मोर घेत आहोत. वन्स मोर. क्या बात है. पहिला माणूस माणसाला कायदा डिजिटल झालीत नाती सारी डिजिटल झालीत नाती सारी डिजिटल झाली नाती सारी पहिला माणूस माणसाला कायदा डिजिटल झालीत नाती सारी झाली नाती सारी डिजिटल झाली नाती सारी एकल जेवून व्यक्त भावना इंस्टा फेसबुक ठेवतोय स्टोरी इंस्टा फेसबुक ठेवतोय स्टोरी इंस्टा फेसबुक ठेवतोय स्टोरी एकल जेवून व्यक्त भावना इंस्टा फेसबुक ठेवतोय स्टोरी इंस्टा फेसबुक ठेवतोय स्टोरी इंस्टा फेसबुक ठेवतोय स्टोरी बघावा कोणत्याच्या हातात केव्हा बघावा कोणत्याच्या हातात इंस्टा फेसबुकच्या जमान्यात इंस्टा फेसबुकच्या जमान्यात आता वेळ नाही मिळत राजा इंस्टा फेसबुकच्या जमान्यात आमच्या काळी कोरोना ढोल आमच्या काळी कोरोना ढोल लय मजा होती संसारात लय मजा होती संसारात आता वेळ काय मिळेना नात्यात आता वेळ काय मिळेना नात्यात इंस्टा फेसबुकच्या जमान्यात आता वेळ नाही 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 मिळेना नात्यात इंस्टा फेसबुकच्या जमान्यात आता वेळ काय मिळेना नात्यात इंस्टा फेसबुकच्या जमान्यात. धन्यवाद. सुनील बंदेराला नवरा म्हणावा का भावरा म्हणावा तेच काय कळत नाही. मेला दिवस रात्र माझ्यावर चढलेलाच असतो. अहो, असं समजू नका. चढलेला म्हणजे या 100 डोंगरीवर आमचा टेबल मला तरी पुढे मी खाली नको वाट असतो. म्हणून काय म्हणतोय या आयोजकांनी म्हणजे ते सुनील बंदेरे या आयोजकांनी आणला मोगऱ्याचा कचरा आणि या मावशीच्या साऱ्या रसिकांना मानाचा मुद्रा. बाई काय हा प्रकार. अगं हे सगळे मला आवाज कुठे दिला ते बरं सांगा. अगं हे भवाने हॅलो. हे पहा, मगाशी जे गाणं वन्स मोर झालं होतं, या गाण्यासाठी कोकणरत्न नाट्य नमन मंडळ मुंबई, लाजा राजापूर या मंडळाचे सर्व यशस्वी कलाकार यांच्या माध्यमातून 101 रुपयाचं पारितोषिक आलं होतं. त्याचप्रमाणे मनोहर हरी महाडी, मोहिनी मनोहर महाडी, आर्या मनोहर महाडी आत्ताच्या गाण्यासाठी मगाशी जे गाणं झालं होतं शृंगार नटली, या गाण्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलं होतं. त्याचप्रमाणे कैलासवासी सरस्वती जयराम केसरकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र आणि आमच्या अंबावली गावातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व, आमच्या साई नावलाई स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा सुभाष जयराम केसरकर आमचे दादा रंगमंचावरती उपस्थित आहेत, यांच्या माध्यमातून सुद्धा संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे श्रावणी चाचे, अक्षरा चोगले, वैष्णवी गोपाळ, अंजली पंधरे आणि जुहिका पंधरे यांच्याकडून आमच्या या गोड मावशीसाठी 500 रुपये. त्याच पद्धतीनं मनोहर हरी महाडी गाव मोडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सर्व तसेच बळीराम चव्हाण, सन्माननीय बळीराम
चव्हाण यांच्या माध्यमातून या मावशीच्या गाण्याचे गीतकार आणि असंख्य गाणी ज्यांनी बऱ्याच नमन मंडळाला दिली माझे बंधू गीतकार आणि गायक शाहीर गोपाळ करंडे यांच्यासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आलंय. वैयक्तिक 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. सर्व मायबाप रसिक मान्यवर उदार देणगीदार माझ्या मायबाप रसिकांचे श्री नवलाई नवयुवक नाट्य नमन मंडळ आम्ही तुमचे ऋणी आहोत. तुमच्या ऋणात उतरण्याचं जे आम्हाला सद्भाग्य आज लाभलंय यासाठी या मंडळाचे आयोजक सुनील पंधेरे श्रीकृष्ण मित्र मंडळ आणि सर्व सहकारी यांचे सुद्धा ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कृपया एक सूचना आहे, आता कोणतंही गाणं वन्स मोर होणार नाहीये. हॉलची अवधी संपलेली आहे, फक्त आम्हाला कार्यक्रम संपूर्ण करायचा आहे. थोडंसं लक्ष असू द्या. धन्यवाद मायबाप रसिक. तुला खेळती दिसते का? जरा जरी अजून मोठी असली पिकलेली तरी अजून आहे करणी काम. कोणी आता पुढे म्हणतात मी आता शिकायला शिकला तर वारायची उडशील पुणे. अरे पुढे मला वाटलं नव्हतं ही मेली हिरा प्रत्येक ठिकाणी राहणार. आता तुझ्यासारखं पटकन तोडायची पोरी कोण नाहीच नाही. काय करायची गरज लागली ना आता बोलायला लागली मी तुला. अगं माझी गरज लागली मग असा आवाज देता. मी आता इथून येणार नाही, मी परत जाते. माझा नवरा तिथं मरतोय. अरे सुनील पण रे त्याला तडपडतो मग त्याला पाजायला नको. डॉक्टरनी सांगितलं सकाळ संध्याकाळ दूध पाजायचं गाईचं किंवा म्हशीचं, ते पाजून येते. जाऊ ना. कोणतं गाणं? अरे अगं कुठे जायचं म्हटलं? अगं हे म्हणते अगं हिरा काय म्हणते? अगं मावशी, आम्ही पोरी पोरी निघालो बाजारात, पण बाजाराची वाट आमच्यापैकी कोणालाच माहित नाही. त्यासाठी तुला बोलावून घेतलं. अगं हिता आला आणि या म्हातारीची आठवण झाली होय. तुला काय कामधंदे नसतात ना? अगं मेले मी धंदा केला म्हणून तुमची पोटा भरली की तुम्ही झालात. कसला धंदा मावशी? अगं बाजारात दही येऊन विकलं म्हणून तुम्ही मोठी झालात. हा ठीक आहे. चला तर. अगं पण हो तुम्ही घेतलं काय नेसलं काय ते तर सांगितलंच पाहिजे. अगं मावशी, ते काय सांगितलंच पाहिजे का? अगं मग तर त्याच्या मालाची विक्री होणार तरी कशी? ठीक आहे, सांगते बसले तुमच्या डोक्यालाच ना. सांगते ऐक. हा हा सांग तर. दूध घेतलं, दही घेतलं, घेतलं मी लोणी. अगं बस एवढं सगळं घेतलंच ना. ऐकतेस का पुढे? अगं मग बोल ना. दूध घेतलं, दही घेतलं, घेतलं मी लोणी. सोबत माझ्या सख्या साजणी. त्या दिवशी आहे. सोबत माझ्या सख्या साजणी चंद्रा, शेवंत आणि सुंदरी. पण या सर्वात तुम्हाला आवडणार नाही, तुम्हाला आवडणारी मी दादा आहे की नाही भारी? अगे हिरा अगं तू काय घेतलं? विकायला घेतला दुधाचा हलवा. हा विकायला घेतला दुधाचा हलवा. मंडळी ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी फोन लावून बोलवा. अगं हे बाळू हिचा मागून नंबर लावा. अगं हे चंद्रा अगं हे गेले तुला काय नाराज आहे का? काय बोलले? आहा आहा एक विकला 3 मोठा रुंद. काय म्हणते? 1 वीट लांब आणि 3 मोठा रुंद असं मेलीचं आहे तरी काय? अगं मग बोल ना. एक विकला 3 मोठा रुंद, लाल भडक माल कडक. मावशी दाबून तरी बघ. अरे काय? अरे पोरीनो मेलीच्या जीवाला हाडबीड आहे की नाही? शिमेला हार असतो मावशी.
अगं तिला रापून तरी बघ. मग ते दाबून बघ. अगं घेतलाच काय त्याचा? एक वीट लांब 3 बोटे रुंद लाल गडक माल गडक ग मावशी दाबून दे बघ. अगं काय दाबून बघ? पेप्सी बघ पेप्सी. अगं मेरे मग सरळ सांगा टॅक्सी घेतली म्हणून. आम्हाला चला तर तिकीट. चला रे. आलो देवा आलो. अरे पेंड्या अरे सुदामा आपण गोकुळची पोरं गायगोळ लागतो त्यापासून नाही गवळणी मध्ये बागाई घेऊन नाही ते मध्ये बागाई आता आपल्या गोकुळाचं साई पाहिजे. ही कामगिरी मी न करता मी तुमच्या दोघांना सोबत आहे येतो तुम्ही. अरे मी कामी आपल्या दोघांना करायची आपल्या दोघांना करायचं. मला तर येणार नाही बाबा. मी तर बाईच्या वाट्याला जायचं नाही. मी पण बाईच्या वाट्याला जात नाही. तुझ्याकडे पण आहे काय जाणार? माझ्याकडे पण नाही. ह्याच्यात पण आहे काय बघ. गाई सोडल्या कुंजवनाला सुद्या आलो तुझा भेटा. गाई सोडल्या कुंजवनाला सुद्या आलो तुझा भेटीला. सुकली गाई माझी कपिला आलो शोधत यारा.
मग एवढ्या डोंगर द्यायला नाही आता म्हणजे उशीर होणार नाही. अरे डोंगर द्यायला नाही आता म्हणजे उशीर होणार नाही. तर डोंगर द्यायला दिसत नाही खरं दिसत नाही. काय म्हणतो तुला खरं दिसत नाही. बरं का वेळ लागते तर दिसून डोळा फुटलेला आहे. मला कशाला बोलवतो सांगा. अरे तुला कशाला बोलव माहिती तुला नाही चांगले मला घालायची आहे. काय म्हणतो मला घालायची आहे. मी बरं म्हणजे गवलेने आहेत कुठं नाही जाताना मग दिसणार आहे कुठं काय बघितल्यास हा कुठं दाखवल्या कुठं बघायला. हॅलो हे पहा मायबाप रसिका हो संजय दादा सारवटकर निर्मित आई 16 रुपयाने केदारली मार्लेश्वर नाट्य नमन मंडळ मुंबई कोकणचा नाथखोळा कॉमेडी किंग शाहीर समीर तटकरेसह रुपेंद्र महाडी आणि या मंचाचे यशस्वी कलाकार आपल्या भेटीला याच रंगमंचावर 7 डिसेंबर सकाळी 10:30 वाजता येणार आहेत. तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे. या मंडळाच्या माध्यमातून 500 रुपयाची भारदार देखील आमच्या मंडळाने तसेच शिवांश चव्हाण गोपाळ करंडे यांचे भाची यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच प्राजल महाडी सानिध्य महाडी वैशाली कोटकर स्वरूपा महाडी आणि मावशीसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच लहू आजे यांच्या नाती प्रांजल सानिध्या साईराम आरव यांच्याकडून सुद्धा मावशीसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे माझे मित्र परममित्र आमचं गाव आंबेड बुद्रुक वेदांत एंटरप्राइजेस बोरवली यांचे येथील युवा उद्योजक प्रकाशजी भरत गाव आंबेड धनगरवाडी वेदांत एंटरप्राइजेस बोरवली छोटेसे युवा उद्योजक प्रकाश वर्ग यांच्या माध्यमातून दादांच्या माध्यमातून 500 रुपयाची भारदार देण्यात आली आहे. नवलाई नवयुवक नाट्य मंडळ आम्ही त्याचे ऋणी आहोत. धन्यवाद. अरे जातात तुझं ओ थांबा ओ. बरं आता सगळं जाऊ दे गवले दाखवून जायच्या माझ्या काठीचं टॉल हा माझ्या काठीचं टॉल सगळं फिरेल हा बरं कळलं होतं त्याच्यावर एक साडी मावशी आहे बघ त्या मावशीला बोलव इकडे आणि तिला विचार आईच्याकडून जाणार कुठे जाणार कुठे एवढंच हे मावशे मावशे टिकलाय बरं मी काय म्हणतो एक छप्पा प्रश्न विचारतो विचार ना लोक त्याचं उत्तर दे. अरे बोल ना अगं तुम्ही आलेला कुठे जाणार कुठे. अरे बापरे बस एवढंच ना आम्ही आलेला गोकुळात आणि जाणार मथुरेला. आलेल्या गोकुळातून जाणार मथुरेला आणि ही काय म्हणते अरे आलेल्या गोकुलम जाणार मथुरेला. मथुरेचा प्रताप मथुरेचा रता प्रतिबंध. अरे प्रतिबंध करणारे तुला म्हणतात तरी कोण अरे तुमच्याकडे काय कायदा वगैरे आहे की नाही कांदा वगैरे अरे मग काय करतात ऐक मग हुकुम देवांचा अकायदा पेल्या सुदामाचा 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 गोकुळा हे आमचं गाव गावाचं पेल्या सुदामा गावाचं पेल्या सुदामा आम्हाला नाही ते काय ठाऊ सोडा वाट बाजारी राव
घे मावशे कायदा ऐकलास? अरे हो मी ऐकलं ना. आता आमच्या कायद्यात राहायचं पिंपळाच्या मध्ये हातात बसायला नाही. अगं हे पोरीनो यांच्या कायद्यात नाही ना आपण दंगलोमत करी बसूया. आपलं नाही कायद्यानंच बाय. अगं पोरीनो यांच्या कायद्यानं बसा. काय तिथं? बस तिथं. अगं बसतात ना ग. सगळ्या पोरी बसल्या. तुझं काय? अगं मी बसले तर तुला भरपूर भारी पडेल. भारी पडू दे आता सध्या तो जवळ तू बोल जा. मग मी बसल्या माझ्याने उघडी घाल नाही. एक एक लास्ट. बरं ये. झालं का? काय बाबा? बाबा? खाली हलतोय. बरं गौराची बसल्या आता आपण जाऊया. चल मग तुला दिसत नाही गेला हवं. राधे आजी एक पुढे. तुम्हाला म्हणतात तरी कोण? श्रीकृष्ण भगवान. छे छे श्रीकृष्ण भगवान असे नसतात. व राधे कसे असतात? पायी पद्मा बेंबी हिरा मस्तकी तुरा विठेवरी विठ्ठल विठ्ठल करीत असतात. राधे ऐकलं माझी जन्मकुला. ठीक आहे. देवकीचा कान्हा यशोदेचा कान्हा जन्म माझा झाला राधे बंदी शाळेला ऐकून घे राधे माझ्या जन्मात आलीला. 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 पहिला अवतार मत्स्य धरुणी कसूर मी वधिला. कसूर मी वधिला. कसूर मी वधिला. दुसरा अवतार कुर्म धरुणी वार मी वाहिला. वार मी वाहिला. वार मी वाहिला. तिसरा अवतार वराह धरुणी पृथ्वी सदाळे मी गवाहिला. वामन धरिला. वामन धरिला. वामन धरिला. सहावा अवतार परशु धरुणी सत्वराम धरिला. राम धरिला. सत्वराम धरिला. आठवा अवतार श्रीकृष्ण धरुणी दुष्टकं समामाचा वध करण्याला. ऐकून घे राधे माझ्या जन्मात आलीला. 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 राधे ऐकलीस का माझी जन्मकुला? पोरीनो हे तर साक्षात श्रीकृष्ण भगवान आहेत. त्यांना आपण शरण
आलेच पाहिजे. आशीर्वाद असो. आशीर्वाद असो. आशीर्वाद असो. आशीर्वाद असो. हॅलो नाव झाले. हॅलो नाव झाले. 7व्या जन्मी दिलेले 8व्या जन्मी पूर्ण कर. हॅलो साऊ दे रे कान्हा नको अडवू मला वृंदावनात तुला भेटेल पुन्हा छेडू नको आता मधुर हा पावा स्वर त्याच लागे माझ्या या जीवा हो ऐकणार कान्हा माझ्या प्रेमाचा फुला जाऊ दे रे कान्हा नको अडवू मला अरे हे राधे जाऊ दे रे कान्हा नको अडवू मला वृंदावनात तुला भेटेल पुन्हा छेडू नको आता मधुर हा पावा स्वर त्याच लागे माझ्या या जीवा हो ऐकणार कान्हा माझ्या प्रेमाचा फुला जाऊ दे रे कान्हा नको अडवू मला वृंदावनात तुला भेटेल पुन्हा जाऊ दे रे कान्हा नको अडवू मला वृंदावनात तुला भेटेल पुन्हा अरे हे राधे क्या बात है हाँ अगर दिनाचे तुझे तुझे निभावे हृदयी तुला सदा पुजिले 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 आवडला दिस जाऊ दे घराला ओढ तुझी लागे पाऊल पावलाला काळजात रडते माझ्या या नशिबाला
कृष्णाचं जे गीत झालं प्रेमगीत, या गाण्यासाठी सन्माननीय सुरेश सीताराम गायकर, राहणार बोरिवली, सुहास चंद्रकांत शिंदे आणि अमोल जाधव, राधाकृष्ण या गीतासाठी, या रास लीलेसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. एक शेवटचं गाणं मायबाप रसिको, सर्वांना म्हणजे असं सांगायला बरं वाटत नाहीये, पण एक शेवटची सर्वांना एक सूचना आहे. एक शेवटचंच गाणं आहे, एवढंच गाणं फक्त रंगमंचावर वन्स मोर होतंय. हे गाणं वन्स मोर होतंय, जाऊ दे रे गाणं. मायबाप रसिक प्रेक्षक हो, धन्यवाद. वेळेअभावी आपण हा कार्यक्रम आज इथेच थांबवतोय. सर्व रसिक प्रेक्षकांचं मायबाप श्रोत्यांचं